वेलकम टू तृप्तीज कविता। आणि आजची माझी कविता आपलं जे हळवं मन असतं तर यावर मी केलेली आहे। तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी कविता आवडेल अशी मी आशा करते। तर कवितेला सुरुवात करते। मनातलं सगळंच आपण कागदावर उतरवू शकत नाही। मनातलं सगळंच आपण कागदावर उतरवू शकत नाही। मनातले भाव नेहमीच कोणाला सांगू शकत नाही। मनातले भाव नेहमीच कोणाला सांगू शकत नाही। गुंतलेल्या मनाचा गुंता लगेच सोडवू शकत नाही। गुंतलेल्या मनाचा गुंता लगेच सोडवू शकत नाही। पटकन असं कोणाशीही मन जुळवू पण शकत नाही। पटकन असं कोणाशीही मन जुळवू शकत नाही। मनाची घालमेल चेहऱ्यावर दाखवूही शकत नाही। मनाची ही घालमेल चेहऱ्यावर दाखवू पण शकत नाही। मन कितीही दाटून येत असलं तरी चेहऱ्यावर तसे भाव दाखवू शकत नाही। मन कितीही दाटून येत असलं तरी चेहऱ्यावर तसे भाव आपण दाखवू शकत नाही। मनाचा हा खेळ खरं तर कोणी समजूनच घेऊ शकत नाही। मनाचा हा खेळ खरं तर कोणी समजूनच घेऊ शकत नाही। अबोल ह्या मनाला कोणीच बोलकं करू शकत नाही। अबोल या मनाला कोणीच बोलकं करू शकतच नाही। म्हणूनच मनाचा हा खेळ खेळताना जपूनच कायम खेळावं। मनाचा हा खेळ खेळताना जपूनच कायम खेळावं। दुसऱ्यांच्या मनापेक्षा आधी स्वतःच्या मनाला जपावं। दुसऱ्यांच्या मनापेक्षा आधी स्वतःच्या मनाला जपावं। मला असं वाटतं की मी हे सगळ्यांच्याच बाबतीत होणारे काही फिलिंग्स या कवितेत लिहिलेले आहे। कारण नेहमीच आपण स्वतःच्या मनापेक्षा दुसऱ्यांच्या मनाचा फार विचार करतो। तर तसं न करता पहिले स्वतःच्या मनाला जपा, म्हणजे तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल। तर तुम्हाला कविता कशी वाटली मला प्लीज कमेंट करून नक्की कळवा। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू सो मच।